कर्जमाफी 2026 अंतर्गत प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। आता 30 जूनच्या आधी राज्यातील जे काही शेतकरी पात्र होणार आहेत त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अन्यथा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास तुम्ही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकता। 2017-2019 दोन्ही वेळी अनेक शेतकरी कागदपत्र नसल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिले होते आणि त्यांना परत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। म्हणून कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कसे पूर्ण करायचे, सविस्तर माहिती सांगतो। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये तुमचा आधार नंबर आणि फार्मर आयडी द्यावा लागणार आहे। आधार नंबर म्हणजे तुमचा अपडेट केलेला आधार नंबर असू द्या किंवा तुमचा फार्मर आयडी असू द्या, तो फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक नंबर तुम्हाला बँकेत द्यावा लागणार आहे। कुठल्या बँकेत? जर तुमचा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा सोसायटीमध्ये कर्ज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट द्यावे लागतील। कारण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काय असतं की तुमची कागदपत्र आधीच घेतलेली असतात आणि ती ऑनलाईन अपडेट केली असतात। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांचं तुमचं कर्ज असल्यास तुम्हाला हे डॉक्युमेंट्स द्यावे लागत नाहीत। दुसरा मुद्दा म्हणजे फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे। तुमची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि तुमचा फार्मर आयडी असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि योजनेसंदर्भातील जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ शेअर करून पुढील अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।